कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, आमचं काही तुमच्याशी वैर नाहीये, पण आमची मुलगी पुन्हा त्या घरात येणार नाही। तुम्ही तरी असं बोलू नका। हे बघा, आता ज्या काही गोष्टी होतील ना त्या कायदेशीर होऊ देत। या नात्यांमध्ये कायदा वगैरे का आणायचा आपण? अहो, तो आम्ही नाही, तुम्ही आणलाय तुम्ही। हो ना, ती डिवोर्स नोटीस तुमच्या वकिलांनी पाठवली आहे। ताई, ती नोटीस वगैरे विसरून जाओ, मूर्खपणा चाललाय सगळा। हे सगळं निव्वळ गैरसमजातून चाललंय। अधिपती आणि अक्षराचं नातं हे 7 जन्माचं आहे, प्रेमाचं नातं आहे त्या दोघांचं। कुठलाही वकील, कुठलाही कायदा, एखादा कागदाचा कपटा ते तोडू नाही शकत। दादा प्लीज, मी तुमची माफी मागतो या सगळ्यासाठी। तुम्ही हे सगळं विसरून जा। आणि मी सांगतो ना तुम्हाला, एकदा अक्षरा जर घरी परत आली ना, तर तिला तिचा मान, तिचं स्थान मी मिळवून देईन। मी प्रयत्न करेन तसा। काय झालं? अहो, प्रयत्न करणार म्हणजे तो मान, ते स्थान आजच्या घडीला तिला नाही, हे तुम्ही तुमच्या तोंडाने कबूल करताय। मी यावर काय बोलणार दादा? भुवनेश्वरी नावाचं ग्रहण लागले माझ्या घराला, आणि ते एवढेच जाणार नाही, बरोबर आहे ना? हो दादा, पण आम्ही आहोत ना घरात। मी आहे, अधिपती आहे, त्या आई आहेत, आणि ते घर माझं आहे ना। अहो, मग अक्षरा बाहेर पडली तेव्हाही ते घर तुमचंच होतं। काही करू शकलात का तुम्ही? त्या बाईच्या मुजोरीवर तुमचं घर नाचतंय, आणि त्या बाईला ना अक्षरा नकोय। त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये ठेवलं, वेडी करण्याचा प्रयत्न केला। अहो, ती बाई खूप छळते अक्षराला। हे बघा, मला बाप म्हणून भीती वाटते की त्या घरात माझी मुलगी सुरक्षित नाही याची जाणीव आहे मला, आणि आत्ताच्या परिस्थितीत मी तिला त्या घरात पाठवू शकत नाही। आत्ता जर तिला काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही। आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे? अक्षरा प्रेग्नंट आहे हे आत्ता सांगणं योग्य होणार नाही यांना, नाहीतर ते तिला नेण्याचा हट्टच करून बसतील। नाही, नकोच सांगायला यांना। दादा, तुम्ही काहीतरी म्हणत होतात। आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे? म्हणजे हेच की, इकडे डिवोर्स चालू आहे आणि काय? अहो, ते दोघांची भांडणं चालू आहेत ना, म्हणून। हो ताई, पण आपण सगळे मिळून त्या दोघांच्या मध्ये मध्यस्थी करूया ना। आपण मोठ्याने सांगितलं तर ऐकतील, ते मिटेल त्यांचं भांडण, मला खात्री आहे। एक खरं सांगाल का मला तुम्ही? काय? माझी मुलगी तुमच्या घरामध्ये 100% सुरक्षित आहे याची हमी द्याल का तुम्ही मला? तुमच्या या गप्प बसण्याचा अर्थ काय घ्यायचा मी प्रयत्न करेन नक्की। ती तिथे सुरक्षित राहील याची हमी द्याल का तुम्ही मला? नाही, मी अशी खात्री, अशी हमी नाही देऊ शकत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।